भाजप अध्यक्ष प्राध्यापक रमेश तुकारे, केंद्रीय संघटक देवेंद्र बागडे आणि आज रोमी नारायण बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थामध्ये मंचाला नाव दिलेलं आहे. हा दुःखाची बाब आहे की मागच्या मेळाव्यामध्ये रोमी आपल्यासमोर सगळ्यासमोर होता. माझी मुलगा इथे आलेली आहे, माझी पत्नी आलेली आहे, माझा परिवार आलेला आहे. त्याला संवेदना दुःख व्यक्त करण्यासाठी सगळे माझे बाजूर सहकारी भीम सैनिक, माझ्या महिला सगळ्यांचे नाव मला माहीत आहेत. सगळे उपस्थित माझे सहकारी मित्रांनो, आज आपण आमच्या नागपूर शहराचे महासचिव पुण्यश्री बोधिले, युवा नेते सूरजजी ढोणे, तमाम माझ्या सहकारी, आज आम्ही ज्यांचा सत्कार करणार आहोत इथे असे आमचे उद्योजक ॲडव्होकेट महासूर्य बागडे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका ज्यांचे गाणे तुम्ही ऐकत असाल अश्विनीताई खोब्रागडे ह्या सुद्धा इथे आल्या. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. चंद्रपूर येथून आलेल्या सुप्रसिद्ध गायिका सगळ्यांनी त्यांच्या गाण्याच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. फार बाबासाहेबांवर फार मोठे भीड गीतं त्यांनी गायलेले आहेत. मित्रांनो, आपण इथे गौतम बागडे सुद्धा उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, राज्यव्यापी आरक्षण परिषद थोडक्यामध्ये मी काही आमच्या वक्त्यांचे परिचय करून देतो. डॉक्टर आशाताई पारधे नाशिकला असतात. तुम्ही हॉटेल बघितले असतील महाराष्ट्रात, मोठे मोठे हॉटेल बघितले असतील, 5 स्टार बघितले, ताजमहल बघितले, सगळे हॉटेल बघितले. परंतु पुस्तकाचे हॉटेल मी डॉक्टर आशाताईंना विनंती उभा राहून त्यांनी सगळ्यांना जय दिली. या डॉक्टर आशाताई पारधे आहेत, आपल्या नाशिकचे आहेत, महिला नेते आहेत. यांनी आपल्या कल्पनेतून पुस्तकाचं हॉटेल निर्माण केलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या हॉटेलाला इतके पुरस्कार मिळालेले आहेत. कसे कसे संघटनेमध्ये आणि कसे वैचारिक लोक आहेत समाजामध्ये की नाश्ता बनायला पहिले आपण ऑर्डर देतो आहे ना, जे काही आपल्याला व्यंजन लागतं त्याच्यासाठी ऑर्डर देतो आणि मग तर ते बनण्याच्या पहिले तिथे पुस्तकं दिले जातात वाचनासाठी. सगळे जागतिक जे विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, महापुरुष आहेत, वैचारिक आहेत, सगळ्या त्या पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. फार सगळ्यांनी त्यांच्या टाळ्याच्या गजराचं स्वागत करावे. तसेच आमचे उद्योजक फार कमी वयामध्ये महासूर्य, मी महासूर्याला लहानपणापासून ओळखतो, लहान होतं तेव्हापासून ओळखतो. महासूर्य धर्माजी बागडे यांचा पुत्र आहे. त्यांनी कम वेळात फार मोठी अशी एक उद्योजक क्रांती केलेली आहे. त्यांचे सुद्धा नागपूरच्या अमरावती रोडला फार मोठं हॉटेल आहे. आपण जाऊ दे त्या दिवशी त्यांच्या जेवण करायला चिंता करून होतं. त्याचे मनाने फार मोठे आहे. त्यांचा सुद्धा आपण तिथे सत्कार करणार आहोत. तिथे सगळ्या माझ्या मित्रांनो, आरक्षण अंमलबजावणी म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं. आपल्या शरीराचं एक थेंब रक्त न सांडता, आपलं अंगातून एक घामाचा थेंब न सांडता आपल्याला आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी किती मोठे उपकार केले बाबासाहेबांनी आरक्षण देऊन. आज लोक आरक्षणासाठी झगडे करत आहेत. आज धनगर समाज आरक्षण मागतो, आज ओबीसी समाज आरक्षण मागतो, आज मराठा समाज आरक्षण मागतो. बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाची आम्हाला अंमलबजावणी होताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांना मोठा अभिप्रेत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना एक मोठं स्वप्न पाहिलं होतं की मी हे जे संविधान लिहित आहे या संविधानाच्या माध्यमातून मी माझ्या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय जे आरक्षण देत आहे या आरक्षणाची अंमलबजावणी होणार की नाही होणार हे बाबासाहेबांना माझी खंत वाटत होती. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1949 26 नोव्हेंबरला या
पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये जेव्हा भारतीय संविधान दिलं आणि संविधान दितानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेबांना बोलले की डॉक्टर आंबेडकर ह्या अशा आनंदी क्षणी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का आहेत. डॉक्टर बाबासाहेब बोलले की हा माझ्यासाठी फार मोठा क्षण आहे. मी हा जो भारतीय संविधान बनवलेला आहे हा भारतीय संविधान फार मोठ्या कष्टातून बनवलेला आहे. ह्या भारतीय संविधानाच्या प्रत्येक पन्न्यामध्ये जिजामातेचे प्रत्येक पन्न्यामध्ये माता रमाईचे गुण लपलेले आहेत. प्रत्येक पन्न्यामध्ये महात्मा फुलेचे विचार आहेत, अण्णाभाऊ साठेचे विचार आहेत. त्या प्रत्येक संविधानाच्या प्रत्येक पानामध्ये प्रत्येक शब्दामध्ये फार मोठी वैचारिक शैक्षणिक आर्थिक क्रांती आहे. हे राज्य अंमलबजावणी नाही झाली तर हा संविधान कोणत्या कामात येणार याची मला चिंता आहे. म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. हे डॉक्टर बाबासाहेबांनी केव्हा ओळखलं होतं. आज आम्हाला आरक्षण मिळालं परंतु त्या आरक्षणाची मला तरी वाटत नाही की 50% आरक्षणाची अंमलबजावणी होत असते. आज पण आम्ही जेव्हा धर्मविभागले नामदेवराव निकोसे आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या गावाखेड्यात जातो, जंगलापाडात जातो, पाड्यावर जातो, गाव खेड्यात जातो, झोपडपट्ट्यामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही जेव्हा बघतो की आरक्षणाची आर्थिक रूपे किरणे सामाजिक रूपे किरणे आज पण लोकांच्या दारापर्यंत पोहोचली नाही, त्यांच्या घरापर्यंत पोहोचली नाही. आज पण 10 रुपयासाठी एखाद्याच्या घरची चूल जळत नाही. आज पण 10 रुपयासाठी एखादा मुलगा शाळेत जात नाही. आज पण 10 रुपयाच्या दुधाच्या धोकासाठी लेकरं मरताना आम्ही जेव्हा पाहतो तर मला दुःख वाटते की बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण, बाबासाहेबांनी दिलेल्या हा सवलती 70 वर्ष झाले भारतीय संविधानाला परंतु ह्या सवलती आमच्या लोकांपर्यंत काय जात नाही आणि याच्यासाठी आमचा लढा का उभारता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. कारण की आरक्षणाचं आपण आज आपण जे चांगले कपडे घालतो, आज जे आपण चालतो बोलतो हे फक्त आरक्षणाची देण आहे. आणि बाबासाहेबांनी आरक्षण लिहिताना किती कष्ट सुचले होते. डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा आर्टिकल 45 लिहित होते तर डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर माता रमाई दिसत होती आर्टिकल 45 लिहिताना. आणि त्या आर्टिकल 45 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांना जेव्हा आर्टिकल लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर माता रमाई दिसत होती. आणि ती माता रमाई दिसत होती की गवऱ्या थापतानी माता रमाई दिसत होती, ती कष्ट करणारी माता रमाई दिसत होती. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आर्टिकल 45 ज्या दिवशी लागू होईल त्याची तंतोतंत अंमलबजावणी होईल तर ह्या देशातील कोट्यावधी रमाई, ह्या देशातील कोट्यावधी सांगितलेल्या लेखी, ह्या देशातील कोट्यावधी जिजाईच्या लेखी कोणाच्या घरी गवऱ्या थापाला जातील नाही, कोणाच्या वेळ बिगारीचे कामं करतील नाही. आपल्या स्वाभिमानाने सन्मानाने आर्टिकल 45 ची अंमलबजावणी होईल तर आपल्या पायावर उभं होती. हे बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न होतं. आर्टिकल 46 लिहिताना डॉक्टर बाबासाहेबांना आपला एक लाडाचा मुलगा राजरत्न दिसत होता. माता रमाईंनी बाबासाहेब विदेशात असताना माता रमाईंनी बाबासाहेबांना पत्र दिलं की राजरत्न बिमार आहे, त्याला आपण वाचवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब बोलले तुझ्याकडे जे काही पैसे असतील तू इलाज करत नसतील तर जाऊ दे. कारण की माझ्या अभ्यासामध्ये मला कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि मी माझी शिक्षण मी सोडून भारतात येऊ शकत नाही. जाईल तर जाऊ दे हे शब्द बाबासाहेब. आणि जेव्हा बाबासाहेब आर्टिकल 46 लिहित होते तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्याच्या समोर त्यांचा राजरत्न दिसत होता की त्या आर्टिकल 46 मध्ये हे म्हणत होतं की यानंतर ह्या देशातला ह्या भारतातला कोणताही राजरत्न मग तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊ दे की जो महाराच्या घरी जन्माला येऊ दे पण तो कोणाच्या घरी जन्माला येऊ दे असा आता जन्माला येणारा राजरत्न बिना औषधीनं मरणार नाही, बिना इलाजाने मरणार नाही. त्या आर्टिकल 46 नुसार आपण जे आताच्या हॉस्पिटल बघतो, जे सरकारी दवाखाने बघतो, समाज कल्याणच्या योजना बघतो, घरोघरीच्या आशा वर्कर आपल्याला दवाई देतात, मलेरियाच्या दवाई देतात, टीका लावतात. हे आर्टिकल 46 नुसार देण्यात येते. आणि हे असताना आम्हाला हे सगळ्या लढत आहे. रमाबाई घरकुल योजना संजय बसल्यात आहे. आज पण आमच्या झोपड्यापट्ट्यामध्ये राहणारे लोक खास अवस्थेमध्ये जगत आहेत. असे कित्येक स्वप्न बाबासाहेबांनी बघितलेलं आहे. आम्हाला हा लढा आरक्षणाचा लढा आहे.
राजकीय आरक्षण मिळालं. त्या राजकीय आरक्षणामुळे आमचे नेते खासदार झालेत, मंत्री झालेत, मोठ्या पदावर गेले, मालोमाल झाले, करोडपती झाले. ज्यांच्याकडे घोडाभाव खायला पैसे नव्हते, ज्यांच्याकडे गाड्या करायला पैसे नव्हते, आज ते मालोमाल झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलावं नाही. आम्हाला नेते पैसे वगैरे झाले. परंतु आम्हाला एक अशी फोन तयार करायची आहे. रविभाऊ शिंदे आमच्या सोबत आहेत. आपण केवळ कोणाला नेता बनवू शकतो, आपण कोणाला नेत्याला मोठा बनवू शकतो. रविभाऊ शिंदे तुमच्या तशा लोकांची आपल्या लोकांची जर जीव राहील तर आपण रिपब्लिकन आक्रमक क्रांती आपण या महाराष्ट्रामध्ये उभी करू शकतो. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्या महिलांमध्ये आहे, आपल्यासोबत भाजपमध्ये नेशराम आहे, अप्पू यादवचा मोठा पाडू शकते. आपल्यामध्ये बसणाऱ्या सगळ्या महिला रविभाऊच्या महाराष्ट्रातल्या त्या मोठ्या क्रांतिकारी महिला आहेत. रात्रभर दिवस आपल्यासोबत पाऊस, ऊन, वारा, हवा काही परवाना करता 12 वर्ष संघर्षामध्ये प्रयत्नशील राहणाऱ्या सगळ्या महिला आहेत. आपले युवा आहेत, सगळे आपले ज्येष्ठ नेते आहेत. आपण एक नवीन क्रांती नक्की निर्माण करू शकतो आणि याच्यावर सुद्धा रविभाऊ आपण विचार केला पाहिजे. आपले मतभेद वैचारिक आहेत. आपण एकामेकाच्या हित तपासणारे लोक आहोत. आपल्याला सुद्धा कुठेतरी नवीन एक पर्याय शोधायला लागेल आणि यासाठी आरक्षण अंमलबजावणी सुरू आवश्यकता आहे. जर आपण आपल्या समाजाला 2 वेळचं जेवण, त्यांना रोजगार, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या जर पूर्ण करू शकतो तर खरं आपण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं तंत्रज्ञान आपण कुठेतरी आपली काय आपण चटणी रोटी खाऊन सुखी आहोत, आपण चांगले आहोत. परंतु समाजामध्ये फार बिकट परिस्थिती आहे. आज आपल्या समाजामध्ये 50% युवक दारूच्या आईने गेलेले आहेत. दारूमुळे कित्येकाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कित्येकाच्या समस्यांनी समाज ग्रस्त आहे. ह्या ज्या प्राथमिक गरजा आहे, ह्या प्राथमिक गरजेसाठी आपली लढाई आहे. ही लढाई आपल्याला उच्च कोटीची लढायची नाही. त्यासाठी बाबासाहेबांचे वैचारिक लोक आहेत, मोठे मोठे प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळे लोक आहेत. परंतु जो मुख्य गाभा आहे, तो संविधानाचा मुख्य गाभा आहे, त्याला लढण्यासाठी तुमच्या आणि आमच्या लोकांची आवश्यकता आहे समाजाला. आणि आपण जर हे करू शकलो नाही तर मग बाबासाहेब बोलले जो समाज खुद के लिए जिंकावं, समाज नियम जन्म झाल्यावर आपल्याला जानवर म्हणून जगाचं नाही. आपण काहीतरी करतो जेव्हा करतो आपल्या रस्ता आहे, आपल्या शरीरात रस्ता आहे, कुठेतरी आपण एक नवीन दिशा समाजाला देणं आपल्याला आवश्यक आहे. क्रांती इथे बसणारा व्यक्ती क्रांती करतो. क्रांती कुठून वरतून जन्माला येत नाही. इथला व्यक्ती क्रांती करतो ना आपण इथे बसलेले सगळे लोक क्रांतिकारी लोक आहेत. ते सगळे वैज्ञानिक लोक आहेत. सगळ्यांनी संघर्ष केलेले लोक आहेत आणि ह्या संघर्षातून एक नवीन अंकुर आपण जर याचा बीजारोपण केला आणि एक नवीन अंकुर निर्माण केला तर कुठेतरी या मस्तवाद नेत्यांना सुद्धा याची तक्रार असेल. आणि हे जे मस्तवाद नेते आहेत यांना समाजासोबत काही देणं देणं नाही. त्यांना आपली पत्नी, आपला मुलगा, आपला नातू, आपला पळनातू त्यांच्याशिवाय काहीच लेणं देणं नाही. यासाठी आम्ही अंबोलीला प्रसंग सांगतो. मी हिंगोलीला जात होतो, राजू कांबळे माझ्यासोबत होता. हिंगोलीला जाताना आम्ही रात्री बस स्टॉपवर 9 वाजता थांबलो. मी आणि राजू कांबळे आम्ही आमच्या चर्चा करत होतो. हा गुलगुली डोळ्याने आंधळा असलेला हा आमच्या सुद्धा नारायण लागले होता. मी खूप नाही बोलायला